नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील कपिलापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी सोहळा संपन्न। दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कपिलापुरी येथे बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये बाल वारकरी मोठ्या उत्साहाने विविध वेशभूषामध्ये सहभागी होऊन रममाण झाले। दिंडी सोहळ्यासाठी आकर्षक पालखी तयार करण्यात येऊन तिची मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली। दिंडी संपूर्ण गावातून जात असताना कपिलापुरी येथील महिला व पुरुष मंडळी यांनी दारासमोर रांगोळी काढून मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत केले। ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाईच्या वेशात असलेले बालवारकरी यांची विधिवत पूजा महिलांनी मोठ्या भक्तिभावाने केली। सर्व बालवारकरी व उपस्थित नागरिकांना आषाढी एकादशीचा फराळ, चहा, केळी नागरिकांकडून वाटप करण्यात आला। मोठ्या उत्साहामध्ये या दिंडी आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्यासाठी अतिशय मोलाची साथ गावचे नागरिक असलेले बाळासाहेब काशीद, मोहन माने यांनी दिंडी सोहळ्यासाठी विविध प्रकारचे अभंग गायन करून दिंडीमध्ये नवचैतन्य निर्माण केले। या बालवारकरी दिंडीमुळे संपूर्ण कपिलापुरी गावाचे वातावरण भक्तिमय झाले। या बालदिंडी सोहळ्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व समितीचे सदस्य, त्याचबरोबर शिक्षणप्रेमी नागरिक, युवक मंडळ, भजनी मंडळ, विशेष करून महिला मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। दिंडीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव दिल्याने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मुख्याध्यापक शिवाजी पंडित, शिक्षिका श्रीमती साधना शिंदे या दोन्ही शिक्षकांचे मोठे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले। या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षणप्रेमी युवक ॲडव्होकेट रणजित पाटील, आरोही सचिन पाटील, प्रशांत उपाध्ये, विलास भोसले, अनिल देवळकर, सोमनाथ बोडरे, समाधान कुंभार, पोपट बोडरे, बाळासाहेब काशीद, मोहन माने, युवराज मसलकर, श्याम मसलकर, नवनाथ शिंदे, चंद्रकांत कुंभार, बाळासाहेब शिंदे, अंबादास टाके यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।